देशामध्ये केवळ 5.5 दिवसांचा लसींचा साठा शिल्लक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून कळतंय। देशभरात एप्रिलमध्ये रोज 36 लाख डोस दिले जातात आणि सध्या 1,96,00,000 लसींचा साठा आहे। लसींच्या तुटवड्याचं संकट राजधानी मुंबईत धडकलंय। मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसीच्या केंद्रावर केवळ 160 लसी शिल्लक आहेत। काही वेळातच हे लसीकरण केंद्र आता बंद होणार आहे। भारतातील कोरोना लस निर्मिती येत्या काही दिवसात बंद होण्याची भीती व्यक्त होते, कारण अमेरिका आणि युरोपनं लस निर्मितीसाठीचा कच्चा माल निर्यात करण्यावरती निर्बंध लावल्याची तक्रार सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावालांनी केली आहे। देशात 11 ते 14 एप्रिल दरम्यान लस उत्सव साजरा करा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं, पण प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यात लसींचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली आहे। त्यामुळे उत्सव मोहीम कशी राबवायची हा प्रश्न आहे। कुठल्याही राज्याला पूर्ण लॉकडाऊनची गरज नाही असं पंतप्रधान मोदींनी 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत म्हटलं। शिवाय रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे घाबरू नये, लसीकरण करताना एकही लस वाया जाऊ देऊ नका असं आवाहन त्यांनी केलंय। कोविडच्या लढाईमध्ये महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि राहणार नाही असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना दिलाय। कोविड लढ्यामध्ये सरकार राजकारण कुणीही आणू नये, तसंच राजकीय पक्षांना समज द्यावी अशी विनंतीही त्यांनी केली। लसीकरणावरनं महाराष्ट्र शासन राजकारण करत नाही, याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावरती खपवताय। महाराष्ट्रामध्ये लस वाया जाण्याचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षा सुद्धा कमी आहे असं राजेश टोपेंनी म्हटलं। आगामी दिवसात महाराष्ट्रातली ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 11 लाखांच्या घरात पोहोचू शकते, ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। राज्यामध्ये कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्रीय पथकानं सांगितलंय। तसं न झाल्यास राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवू शकतो असा इशाराही दिला जातोय। दरम्यान महाराष्ट्राला कमी लसीचे डोस दिले जात असल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलाय। तर राज्यामध्ये रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची कमतरता आहे, त्यावर राज्य सरकार का बोलत नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर पुन्हा एकदा ट्विटच्या माध्यमातून टीका केली। पहचान कौन असा प्रश्न विचारत नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला। आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारच्या नावानं शिमगा थांबवा या शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। लसींच्या तुटवड्यामुळे राज्यातील शेकडो लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे। मुंबई, पुणे, कोल्हापूर, बुलढाण्यात या महत्त्वाच्या शहरांमधील लसीकरण मोहीम ठप्प होण्याची भीती आहे। कोरोना बाधितांची संख्या वाढती असल्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनला मोठी मागणी आहे। पुण्यातल्या शुक्रवार पेठ परिसरात रेमडेसिवीरसाठी प्रचंड मोठी रांग लागली होती। कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला असताना त्याचा काळा बाजार सुद्धा होतोय। मुंबई गुन्हे शाखेनं छापा टाकून 272 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केली आहेत। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लस संपल्यात आणि पिंपरी चिंचवडमधलं लसीकरण केंद्र बंद असेल। लस आल्यावर पुन्हा एकदा या लसीकरण मोहिमेला सुरुवात केली जाईल। विक्रमगड तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय। गेल्या 8 दिवसांपासून ऑक्सिजनचे मोठे सिलेंडर्स उपलब्ध नाहीत, यामुळे 70 रुग्णांचा जीव टांगणीला लागलाय। नगरमध्ये एकाच दिवशी 42 जणांचा कोविडमुळे मृत्यू झालाय आणि 42 मृतदेहांवर अमरधाम इथे एकाच वेळेला अंत्यसंस्कार करण्यात आले। एकापाठोपाठ एक कोरोनाचे मृतदेह अमरधाममधल्या स्मशानभूमीमध्ये जळत होते आणि हे दृश्य मन सुन्न करणार आहे। नागपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वेगानं वाढत असतानाही नागपुरातली आरोग्य सेवा कमी पडते। अशा स्थितीमध्ये काही प्राथमिक आरोग्य केंद्रांचं काम पूर्ण होऊन सुद्धा ती केंद्र अद्यापही सुरू झालेली नाही। पंढरपुरात बनावट कोरोना तपासणी अहवाल तयार करणाऱ्या वात्सल्य पॅथॉलॉजी लॅबोरेटरीवर कारवाई केली गेली आणि ही पॅथॉलॉजी सील करण्यात आली आहे। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकलवर काही प्रमाणात निर्बंध आणण्याचे संकेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेत। कोरोनाची दुसरी लाट आलेली असली तरीही नागरिक मोठ्या प्रमाणात लोकलनं प्रवास करताना दिसतात। सध्याची कोविड परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सगळ्याच परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। पुण्यामध्ये जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी लक्ष्मी रोडवरच्या 50 व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेत।
पुण्यात कोविड संसर्ग वाढत असताना सरकारी आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे। ठाणे पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मुरुडकर यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना अटक झाली। मुरुडकर यांनी एका कंपनीकडनं 15 लाख रुपयांची मागणी केली होती। नवी मुंबईतील कोरोना लसीकरण ठप्प झालंय। नवी मुंबई महानगरपालिकेकडची लस संपल्यामुळे 41 केंद्रांवरच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक बसलाय। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात कडक निर्बंध लागू झालेत। व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांवरती मोठे निर्बंध लावले जातात। याविषयी राज्यातल्या व्यापाऱ्यांनी आम्ही सर्व नियम पाळू पण व्यापार करण्याची परवानगी द्या अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली। दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मासे, मांस आणि जनावरांचा चारा यांचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश केला गेलाय। पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी ही माहिती दिली आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 178 पैकी 127 केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू आहे, परंतु लसींचा योग्य पुरवठा होत नसल्यानं यवतमाळमधील लसीकरण बंद होण्याची शक्यता आहे। काल दिवसभरात राज्यात 56,286 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 376 बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात 12,000 नवे कोरोना रुग्ण नोंदवले गेले, तर 70 बाधितांचा मृत्यू झाला। नाशिक जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 6,000 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली, तर 34 जणांचा मृत्यू झालाय। आजवरच्या रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे। ठाण्यामध्ये काल दिवसभरात 5,167 नवे रुग्ण आढळले, तर 18 जणांनी जीव गमावला। नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे। काल दिवसभरात 1,450 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत, तर 26 जणांचा मृत्यू झाला। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेतील गर्दी प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र अजित पवारांवरती कारवाई होणार का हा प्रश्न अनुत्तरित आहे। पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथिल केली जाते। 16 ते 18 एप्रिलला रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत ही संचारबंदी शिथिल असेल। काल दिवसभर सभांचा धडाका लावल्यानंतर रात्री अजित पवारांनी धनगर समाजाचे नेते आदित्य फतेपूरकर यांची भेट घेतली। यानंतर मनसेचे दिलीप धोत्रे आणि परिचारक गटाच्या साधना भोसले यांची त्यांनी भेट घेतली। अजित पवारांच्या नाईट डिप्लोमसीमुळे भाजपच्या गोटात मात्र तणावाचं वातावरण असल्याचं कळतंय। एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची काल एनआयएनं 9.5 तास चौकशी केली। 1 ते 4 मार्चच्या दरम्यान रचलेल्या मनसुख हिरण हत्येच्या कटाच्या वेळी सचिन वाझेनं प्रदीप शर्मा यांची भेट घेतल्याचा संशय एनआयएला आहे। बँकेची परीक्षा देण्यासाठी आलेल्या नगरमधल्या तरुणाचा मृतदेह औरंगाबाद महापालिकेजवळच्या स्मशानभूमीमध्ये आढळलाय। विकास चव्हाण असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। बीडच्या अंबाजोगाईतील तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पदरित्या मृत्यू झाला, तर या दाम्पत्याची 4 वर्षांची मुलगी सुखरूप आहे। बालाजी रुद्रवार आणि आरती रुद्रवार नोकरीच्या निमित्तानं गेल्या 6 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहेत। कोल्हापुरातील कंचारभाट समाजातील 2 सख्ख्या बहिणींची लग्नानंतर कौमार्य परीक्षा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या पुढची कडी म्हणजे एक बहीण परीक्षेमध्ये अपयशी ठरल्यामुळे या दोघींनाही माहेरी पाठवण्यात आलंय। येत्या 4 दिवसात राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय। उत्तर आणि मध्य भारतात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे हवामानात मोठे बदल होऊ शकतात। राफेल विमान खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुन्हा झाल्यावरती राफेल बनवणारी कंपनी दसॉ एव्हिएशननं भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले। या व्यवहारात नियमांचं कोणतंही उल्लंघन झालं नसल्याचं दसॉ एव्हिएशननं स्पष्ट केलंय। जम्मू काश्मीरच्या पूर्व मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या आईला ईडीनं समन्स बजावलंय। त्यांना 15 एप्रिलला ईडी कार्यालयामध्ये हजर राहायचंय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणीमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्या गुलशन आरा यांची चौकशी होणार आहे। वैयक्तिक टीका, वैयक्तिक शिवीगाळ, जमीन आणि सामाजिक वादावादी यासाठी यापुढे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही। तसंच जोवर हेतू सिद्ध होत नाही तोपर्यंत अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवता येणार नसल्याचं मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं आहे। पॉक्सो कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी हायकोर्टाची मार्गदर्शक तत्त्व जारी झाली आहेत। पॉक्सो कायद्याच्या तरतुदींचे प्रभावी पालन होत नसून या कलमांचं पालन योग्य पद्धतीनं केलं जावं
म्हणून न्यायालयानं काही मार्गदर्शक तत्त्व जारी करावीत अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीनं केली गेली होती. टेस्ला तिची पहिली भारतीय कार या वर्षीच्या सुरुवातीलाच लॉन्च करण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये शोरूम उघडण्यासाठी कंपनी जागेच्या शोधात आहे. यानंतर भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि बंगळुरूमध्ये सुद्धा शोरूम्स उघडली जातील. सेल्फी घेण्यासाठी गाडीवर चढलेल्या चाहत्याला जया बच्चन यांनी रागात धक्का देऊन खाली उतरवलं. जया बच्चन पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं ममता बॅनर्जींच्या टीएमसीचा प्रचार करतात. भारताच्या 4 नौकायनपटूंनी ऑलिम्पिकसाठी प्रथमच स्थान मिळवलंय. विष्णू सरावानन तसंच गणपती चेंगाप्पा आणि वरुण ठक्कर या जोडीनं ओमान इथे सुरू असलेल्या आशियाई नौकानयन स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी बजावली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.